व्हिडिओ घेतोय व्हय? हा व्हिडिओ बघून बऱ्याच अंधभक्तांच्या बुडाला लागली. तेच अंधभक्त जे शिकलेले नाही, ज्यांना गिन्यान नाही, व्हॉट्सअपवरती गिन्यान घेतात आणि इकडं बोंबलत बसतात. बरं, मी या व्हिडिओमध्ये ना हिंदू केलं, ना मुस्लिम केलं, ना कोणत्या जाती धर्मावरती टिप्पणी केली. मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटलं, ते म्हणजे या भारत देशामध्ये मेडिकल कॉलेजेसची गरज असताना इंडियन मेडिकल काउन्सिलने एक मेडिकल कॉलेज बंद केलं. दुर्दैव आहे. माझा स्वतःचा मित्र आहे. माझा मित्र मागचे 5-6 वर्ष झालं नीट रिपीट करून नीट मध्ये रँकिंग आला आणि कॉलेजला ऍडमिशन घेतलं. त्याचा संघर्ष मी बघितलेला आहे. मी वैयक्तिक मला डॉक्टर व्हायचं होतं, पण होता आलं नाही, कारण मेरिट मध्ये येता आलं नाही. बरं, माता वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजमध्ये 50 सीट होते. जर माता वैष्णोदेवी कॉलेज हे हिंदूंसाठी ओळखलं जातं, तर मग नीटचे जे काउन्सिलिंग असते, जे प्रेफरन्सेस देतात पोरं, त्याच्यामध्ये हिंदू पोरांनी या कॉलेजला प्रेफरन्सेस का दिले नाहीत? का दिले नाहीत? कारण की त्या पोरांना एज्युकेशन महत्वाचं वाटलं, शिक्षण महत्वाचं वाटलं, त्यांना त्यांच्या सुविधा महत्वाच्या वाटल्या आणि त्यांनी या सगळ्या राजकारणाच्या बाजूला जाऊन त्यांच्या हिशोबाने प्रेफरन्सेस दिले. नीट परीक्षेच्या मेरिट मध्ये आल्यानंतर त्या 50 पोरांना ऍडमिशन भेटलंय. बरं, आता नुकसान या 50 पोरांचं झालेलंच नाहीये. ते मेडिकल कॉलेज बंद झालं तरी पण ते ज्या 50 पोरांना ऍडमिशन भेटलं होतं ते दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकतील, MBBS होतील. पण या देशामधून 50 जागा, मेडिकल साठीच्या 50 जागा कमी झाल्या. याच्यावरती बोलत होतो. मला हिंदू मुस्लिम करायची काही गरज नाहीये राजांनो. मी एक सच्चा हिंदू आहे, मी एक सच्चा भारतीय आहे आणि मला फक्त खरं बोलता येतं. आणि मी खरं बोललो की अंधभक्तांच्या बुडाखालून जाळ निघतो. त्या जाळामध्ये मी असंच केरोसिन वतत राहणार आणि तुमचं बुड अख्खं जाळून टाकणार, कारण की मी सर्वप्रथम भारतीय आहे.